नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या धड्याचा दुसरा भाग कालच्या तासामध्ये आज आपण कालच्या तासामध्ये पहिला, दुसरा, तिसरा हे 3 पॅराग्राफ द हाऊस बिल्डर ह्या पाठावरचे पाहिले होते. आज आपल्याला त्या पुढील चौथा पॅराग्राफ पान नंबर 31 वरील आपल्याला पाहायचा आहे आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो ॲट फर्स्ट आय वेलकम्स ऑल ऑफ यू. Last day we have finished our third paragraph from the page number 31. आपण बघितलं की तो गवंडी अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि त्याच्या प्रामाणिकपणे काम करण्यामुळं त्याच्या मालकाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा खूप कामं मिळायची आणि त्याच्यामुळं त्याचा कॉन्ट्रॅक्टरसुद्धा त्याला खूप चांगले पैसे कामाबद्दल द्यायचा. आणि त्याच्यामुळं आपण काय सांगितले की शेवटचा जो शब्द होता की ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्कार्सिटी. त्याच्यामुळे त्यालासुद्धा त्याच्या घरातल्या लोकांच्या गरजा पूर्ण करता यायच्या, कारण की त्याची भरपूर कमाई व्हायची, चांगल्या प्रकारे तो कमवू शकायचा विदाऊट एनी स्कार्सिटी. स्कार्सिटी म्हणजे काय तर कमतरता, त्याला कुठलीही कमतरता भासत नव्हती. ठीक आहे. द मेशन दस कंटिन्यूड वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स. अशा प्रकारे त्या गवंड्याने अनेक वर्ष काय केलं तर डिवोशन म्हणजे त्याग, अतिशय समर्पण देऊन, त्याग देऊन काम करत राहिला तो खूप वर्ष. टिल ही बिकेम ग्रँडफादर. काही वर्षांनी तो आजोबा झाला, त्याच्या मुलाला सुद्धा मुलं झाली आणि तो आजोबा बनला. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. मग त्यांनी ठरवलं की आता वेळ कोणती झालेली आहे रे, तर आपण रिटायर व्हायची वेळ झाली आहे आणि आता आपण रिटायर व्हावं आणि आपला वेळ जो आहे तो कुठं घालवावा तर आपल्या ग्रँडचिल्ड्रनबरोबर, म्हणजे आपल्या नातीबरोबर वेळ घालवावा असे त्यांनी ठरवलं. बघा, बीइंग अ फर्म माइंडेड पर्सन ही इन्फॉर्म्ड हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. आणि मग तो अतिशय निश्चयी व्यक्ती होता, त्याच्यामुळे त्यांनी आपला जो निर्णय आहे तो आपल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मी असं ठरवलं आहे की नाऊ आय एम गोइंग टू टेक रिटायरमेंट अँड आय विल नॉट फर्दर वर्क फॉर यू. मी आता पुढे तुमच्याकरता काम करू शकणार नाही, मी आता माझ्या घरामध्ये वेळ देणार आहे. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन्ड टू लूज सच अ एक्सलंट वर्कमॅन. डिसहर्टन्ड मीन्स डिसअपॉइंटेड. त्या कॉन्ट्रॅक्टरला फार वाईट वाटलं, तो अतिशय उदास झाला, नाराज झाला की एवढा चांगला काम करणारा वर्कमॅन, एक कामगार आपल्याकडे आता काम करणार नाही, ज्याच्यामुळं आपल्या एक प्रकारे व्यवसायाला खूप प्रकारे चालना मिळत होती, असा चांगला कामगार आपल्याकडे राहणार नाही. हे ऐकून त्याला थोडं वाईट वाटलं. अँड अर्ज्ड द मेशन टू कंटिन्यू हिज जॉब. आणि त्याला विनंती केली की तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही तुमचं काम बंद करू नका, तुमची कामाची फार गरज आहे. बट टू नो अवेल. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. टू नो अवेल म्हणजे ऑफ नो यूज. ओके. द मेशन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्युज्ड टू कॅरी ऑन. त्या मेशनने आपलं मन अगोदरच ठरवलं होतं, त्यांनी पूर्ण निर्धार केला होता आणि त्यांनी कम्प्लिटली काय केलं, स्वतः नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे, कामाला नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स्ड द मेशन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. मग त्या कॉन्ट्रॅक्टरने शेवटी त्याला विनंती केली की ठीक आहे, जर तू माझं काम आता सोडून जाणारच आहेस तर माझी एक विनंती आहे की शेवटचं एक घर, लास्ट एक घर बघा काय कर, माझ्याकरता बांधून दे, जे एका चांगल्या साईटवर, चांगल्या ठिकाणी, ब्युटिफुल आणि कन्व्हिनियंट म्हणजे सुंदर आणि अतिशय योग्य असलेल्या ठिकाणी त्यांना बांधायला सांगितलं होतं. ॲज अ स्पेशल फेवर. स्पेशल फेवर म्हणजे काय तर एक विशेष दया म्हणून किंवा एक काहीतरी फेवर म्हणजे काय म्हणून आपण म्हणतो त्याला की मान म्हणून, माझा मान म्हणून तू काय कर, शेवटला एक घर माझ्याकरता बांधून दे. द मेशन हॅड ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रिल्युक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. बघा, तो मात्र तयार नव्हता, पण आता आपण इतक्या वर्षी त्या कॉन्ट्रॅक्टरवर काम केले आहे आणि तो जर आपल्याला शेवटला एक घर फक्त बांधण्यासाठी सांगत आहे आणि आपण जर नाही म्हणत असतो तर ते चांगलं नाही. पण तरीसुद्धा खूपच अनिच्छेने, ओके, अनविलिंगनेस म्हणजे अनिच्छेने, ओके, रिल्युक्टन्स म्हणजे अनिच्छा, ओके, रिल्युक्टन्स म्हणजे अनिच्छा.
फेवर म्हणजे मान समजा बघा. ॲज अ स्पेशल फेवर द मेशन ॲग्रीड टू डू सो विथ ग्रेट रेलुक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. पण आनंद होता का? नाही. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. मग बांधकाम सुरू झालं. इट वॉज मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बी बिल्ट ॲट द सॉट आफ्टर लोकेशन. एक अतिशय चांगल्या लोकेशनवर, चांगल्या ठिकाणी एक अतिशय सुंदर असं आर्किटेक्टनी डिझाईन केलेलं ते घर होतं. त्याची डिझाईन त्याला देण्यात आली, इंजिनिअरकडून त्याचं पूर्ण सगळं डिटेल देण्यात आले. हाऊएव्हर द मेशन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. पण मेशनचं मात्र काही मन नव्हतं त्या कामामध्ये, कारण की त्याला खरं आता काय करायची होती, रिटायरमेंट घ्यायची होती. पण त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने त्याला पुन्हा काम करायला सांगितलं होतं. त्याच्यामुळे त्याचं ते मन नव्हतं, पण तो कसं तरी आपण म्हणू की अनिच्छेने काम करत होता. ही डीड हिज वर्क रफली. त्याने ते काम अतिशय रफली केलं. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधीही एवढ्या रफली म्हणजे एक प्रकारे दुर्लक्षित करून काम केलं नाही. ओके, ही डीड हिज वर्क रफली. बघा त्याच्यानंतर अँड केअरलेसली, आणि अतिशय केअरलेसली ते काम केलं, म्हणजे निष्काळजीपणे केलं. विदाऊट इंटरेस्ट अँड डेडिकेशन. काही त्याच्यामध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवलं नाही, डेडिकेशन दाखवलं नाही. बघा शेवटचं काम होतं, आपल्याला अनिच्छेने काम दिलेलं होतं. त्याच्यामुळे तो थोडा नाराज होता आणि त्याच्यामुळे त्याने त्या कामामध्ये काय दाखवलं नाही, इंटरेस्ट दाखवला नाही. इवन द बिल्डिंग मटेरियल वॉज युज्ड वॉज लो क्वालिटी. आणि अक्षरशः त्या बिल्डिंगचं जे मटेरियल वापरलं गेलं ते सुद्धा काय वापरलं गेलं, लो क्वालिटीमधलं, म्हणजे त्याची क्वालिटीसुद्धा चांगली नव्हती. बट हे डीड नॉट केअर. पण त्याने काळजी केली का? नाही. त्याला ते काम कसं तरी संपवायचं होतं आणि लवकर कामातून निवृत्त व्हायचं होतं. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन अ हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला लवकरात लवकर ते काम संपवायचं होतं आणि फायनली काय करायचं होतं, रिटायरमेंट घ्यायची होती. बघा द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. आणि त्याचा परिणाम म्हणून काय झाला की ठराविक जी वेळ दिली होती त्या वेळेच्या अगोदरच ते घर काय झालं, तयार झालं. व्हेरी रफली मेड स्ट्रक्चर. अतिशय रफली तयार केलं होतं. बघा रफली म्हणजे एक प्रकारे निष्काळजीपणे, ओके, ओबडखाबड असं म्हणतो ना आपण, अशा प्रकारे ते घर तयार केलेलं होतं. वीक वॉल्स, ज्याच्या भिंती वीक होत्या. पुअर फिनिश, ज्याचं फिनिशिंग अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं, म्हणजे शेवटला झाल्यानंतर जी आपण लुक म्हणतो तो सुद्धा निकृष्ट आलता. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲज ॲट ऑल ही डिझाईन्ड. किंवा डिझाईनमध्ये ज्या प्रकारे त्याला लुक दिला होता त्या प्रकारे ते कुठंही दिसत नव्हतं. ते घर अतिशय एक प्रकारे खूप कमी प्रतीचं वाटत होतं. एट द मेशन डिड नॉट केअर. तरीसुद्धा त्या गवंड्याने काळजी केली नाही. त्याला माहीत होतं की आता आपण काम करणार नाहीत. त्याच्यामुळे त्याने ते काम अतिशय काय केलं, दुर्लक्ष करून केलं. आणि त्याचा परिणाम काय झाला, त्या इमारतीवर झाला. ती इमारतसुद्धा अतिशय खालच्या प्रतीची एक प्रकारे तयार झाली. ही इन्फॉर्मड द कॉन्ट्रॅक्टर दॅट द हाऊस वॉज रेडी अँड वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. ओके, त्यांनी मालकाला सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की मालक काय झालं आहे, घर तयार झालं आहे आणि ह्या घराच्या चाव्या तुमच्या हातात मी देत आहे. आजपासून मी आता रिटायरमेंट घेणार आहे. बघा द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. मग तो कॉन्ट्रॅक्टर त्या गवंड्याला घेऊन त्या साईटवर आला, पोहोचला त्या घराच्या साईटवर. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये त्या घराविषयीचे जे लिगल डॉक्युमेंट असतात, कायदेशीर जे सगळे कागद असतात, त्या मालकीचे कागदाची एक फाईल होती त्याच्या हातामध्ये. द मेशन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस कीज टू हिम. आणि मग त्या मेशनकडं त्यांनी ती फाईल हातात दिली. त्या घराच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या. बघा बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. परंतु कॉन्ट्रॅक्टर काय घराच्या आतमध्ये आला नाही. टू सी इट इन्स्टीड विथ अ ब्रॉड स्माईल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेशन अँड सेड बीमिंग हॅपी टोन. कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, त्या चाव्या ते सगळं त्याच्याच हातामध्ये वापस दिलं. पुन्हा मेशनच्याच हातामध्ये, गवंड्याच्याच हातामध्ये वापस दिलं आणि अतिशय हसऱ्या चेहऱ्याने तो त्या मेशनला म्हणाला की दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. हे ह्या घराच्या मालकीचे कागदपत्र आहेत आणि जे तुझ्या नावावर आहेत, जे मी तुझ्या नावावर केलेलं आहे. द हाऊस इज युअर्स. आणि हे
तुझं घर आहे, कारण की तू माझ्याकडं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आहे. म्हणून मी तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून हे घर पूर्ण मी तुझ्यासाठी काय केलेलं आहे, मुद्दाम बांधलेलं आहे. पण तुला माहीत नव्हतं की हे तुझ्यासाठी आहे. हे तुझ्यासाठीच बांधून मी मुद्दाम तुलाही देत आहे. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. आणि मी हे प्लॅन केलं आहे कशाकरता, तर तुझ्याकरिता गिफ्ट म्हणून प्लॅन केलेलं आहे. ओके, इन दिस वे द लेसन फिनिशेस हिअर. इथं हा पाठ काय होतो, संपतो. बघा की नाऊ हिअर वी गॉट वन थिंग दॅट द वर्क what you are going to do, you have to do it with sincerity, although the work is first or the work is last. Okay, although you are going to leave that place by doing that work, but you have to do your best till your final work. तुम्ही तुमच्या शेवटच्या कामापर्यंत तुम्ही तुमचं काम चांगलं केलं पाहिजे. कारण की ह्या गोष्टीमधून आपल्याला ते शिकायला मिळालं की गवंडी जो नेमकं काम निकृष्ट दर्जाचं करतो तेच काम नेमकं त्याच्यासाठी मिळणार असतं, पण ते त्याला माहीत नसतं. अशा प्रकारे ह्या धड्यामध्ये एक उपदेश, एक संदेश आपल्याला दिलेला आहे की डू युअर वर्क बेस्ट. तुमचं काम चांगलं करा. ओके, डोंट बी केअरलेस. ओके, और डोंट बी जस्ट यू कॅन से डिसऑनेस्ट विथ युअर वर्क. तुमच्या कामाशी अप्रामाणिक राहू नका, प्रामाणिक राहा आणि केअरफुली ते काम पूर्ण करा. तरच आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारे आपलं चांगलं होतं किंवा भलं होतं. ओके, इन दिस वे हा जो एक छोटी गोष्ट आहे आपण इथं काय केली आहे, संपवलेली आहे. ओके, मे यू ऑल ऑफ यू हॅव गॉट दिस लेसन. थँक्स फॉर लिसनिंग मी. इन नेक्स्ट period we will see workshop on the lesson. Okay, thank you.